परभणीमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम अशी मारहाण करण्यात आली। आदित्य माधव अवकाळे असं या पीडित विद्यार्थ्याचं नाव आहे। एका शिक्षकाचे पैसे हरवले म्हणून दुसऱ्या शिक्षकाला का दिले म्हणून या विद्यार्थ्याला जे आहे शिक्षकाकडून अमानुष अशी मारहाण जी आहे ती करण्यात आलेली आहे। पाठीवर बळ उमटेपर्यंत प्लायवूडनं ही मारहाण जी आहे ती करण्यात आली आणि सध्या या पीडित विद्यार्थ्यावर शासकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। या सगळ्याची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी DK इनामदार आपल्या सोबत फोनवर जोडलेले आहेत। मला सांगा काय नेमकं घटना घडलेली आणि या विद्यार्थ्याला या शिक्षकानं एवढी बेदम अशी मारहाण का केली? सर, ह्या विद्यार्थ्यांना मारहाण याच्यामुळे केलेली, हा आदित्य माधवराव अवकाळे हा विद्यार्थी जे आहे 6वी वर्ग शिक्षण घेत आहे ते ज्ञान साधना प्रतिष्ठान धर्मपुरी येथील। तर या विद्यार्थ्यांना एका शिक्षकाचे पैसे सापडले होते रात्री। तर त्या शिक्षकाचे पैसे त्या शिक्षकांना न देण्याऐवजी दुसऱ्या शिक्षकांना या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे दिले दुसऱ्या शिक्षकांकडे। तर त्या शिक्षकांनी माझ्याकडे का दिले नाहीत म्हणून त्या विद्यार्थ्यांना रात्री बेदम मारहाण केली। मारहाण केल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वडिलांना फोन लावण्यासाठी मोबाईल सुद्धा मागितला, रात्रभर मोबाईल नाही दिला। मग त्या विद्यार्थ्यांनी सकाळी संपर्क केला घरच्या लोकांशी। मग त्यांच्या घरच्या लोकांनी येऊन त्या विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले। मग पोलिसांमध्ये गेल्यानंतर या संबंधित शिक्षकावरती काही गुन्हा वगैरे दाखल झालाय का? गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया चालू होती ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये। तर काही राजकीय पुढारी आणि संस्था चालक हे मध्यस्थी करून मिटवण्याच्या प्रयत्नात आहेत। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। Thanks for watching Ekmat Digital.